अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, उद्या आहे गुढीपाडवा। मित्रांनो, 9 एप्रिल म्हणजे गुढीपाडवा। उद्या आहे नवीन वर्ष सुरू होत आहे मित्रांनो। आणि हा नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामध्ये 30 वर्षानंतर घडून येत आहे हे योगायोग मित्रांनो। 30 वर्षानंतर हे योगायोग घडून येत आहे मित्रांनो। आपली नवरात्राचा पहिला दिवस आहे मित्रांनो, नवरात्राचा पहिला दिवस आहे। हे बघा, आपली चैत्र नवरात्राचा पहिला दिवस आहे। हे बघा, या पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, घरी काही नवरात्री काही देवीच्या वस्तू आपल्याला घरी खरेदी करून आणायच्या आहे। अशुभ वेळावर अशुभ घडीवर काही देवीच्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे बघा मित्रांनो, घरी आणायच्या आहे। आपली प्रगती ही दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट आपली प्रगती होईल बघा मित्रांनो। आपल्याला कोणकोणत्या वस्तू आणायच्या आहे घरी हे बघा मित्रांनो। आपल्या चैत्र नवरात्रामध्ये विशेष मानला आहेत मित्रांनो, कारण ह्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होत आहे मित्रांनो। ह्याच वेळी जर तुम्हाला या नवरात्र आणि नवीन वर्षात तुमच्यासाठी मंगलमय व्हावे, म्हणजे नवीन वर्ष तुम्हाला जर वाटत असेल मित्रांनो, आपले खूप चांगले जाव, भरभराटीचे जाव, आपल्या घरा हातामध्ये पैसा यावा मित्र, आपले खूप चांगले हे नवीन वर्ष जाव, असे जर तुम्हाला नक्कीच वाटत असेल तर आपल्याला काहीतरी ह्या वर्षी काही योगामुळे, काही शुभ योगामध्ये आपल्याला काही नवरात्रीचे विशेष असणारे अशा देवीच्या कृपेने वर्ष आपले जाईल। आपल्याला काही देवीच्या वस्तू ज्या आहे मित्रांनो, शारदीय आपले चैत्र नवरात्र 9 एप्रिल म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे मित्रांनो। त्यामुळे हे चैत्र नवरात्रामध्ये देवीला आवडणाऱ्या काही वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे बघा मित्रांनो। या वस्तू आपण घरी आणल्या तर आपला संपूर्ण वर्ष चांगला जाईल। आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराटी येईल मित्रांनो, पैसा येईल, टका येईल मित्रांनो, पैशाची कधीही कमी पडणार नाही। आपल्याला असं जर वाटत असेल तर या चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला काहीतरी वस्तू घरी खरेदी करून आणायच्याच आहे बघा मित्रांनो। हे बघा, पहिली जी वस्तू आहे बघा, कमळावर बसलेली माता नवरात्राचा पहिला दिवस आहे बघा मित्रांनो। कमळाच्या फुलावर बसलेली आहे माता लक्ष्मी, तिचे फोटो आपल्याला आणायचे आहे बघा मित्रांनो। आणि आपल्याला पूजा कक्षामध्ये, पूजाचे घर आहे, पूजाचे जे मंदिर आहे त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे बघा मित्रांनो। लक्ष्मी प्रसन्न होईल, आपली लक्ष्मी जी आहे मित्रांनो प्रसन्न होईल आणि ती आपल्याला आपले आर्थिक प्रसंग जो आहे, आपली आर्थिक स्थिती जी आहे मित्रांनो वर्षभर चांगली राहील। आपल्याकडे पैसा येईल मित्रांनो, आर्थिक स्थिती आपली मजबूत राहील। आर्थिक स्थिती जुने वर्ष आपले कसेही गेले तरी चालेल, पण ह्या नवीन वर्षी नवीन पहिला दिवस आहे, त्या आपल्या लक्ष्मी किती चांगले योगायोग घडून आलेले आहे। 30 वर्षानंतर हे योग घडून आलेले आहे। या नवीन योगावरती आपल्याला ह्या काही वस्तू खरेदी करायच्या आहे बघा मित्रांनो। नवरात्राचा पहिला दिवस आहे, आपल्याला 16 अलंकार, देवी आईचे 16 अलंकार आपल्याला खरेदी करून दुर्गा मातेला अर्पण केल्याने, देवी दुर्गाला हे 16 अलंकार अर्पण केल्याने ह्या पहिल्या दिवशी नवीन वर्षी चैत्र नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपल्याला 16 अलंकार खरेदी करून माता दुर्गाला आपल्याला म्हणजे जे घरामध्ये आपण माता आहे तिला अर्पण करायचं आहे मित्रांनो। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहील मित्रांनो, वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी राहील। आणि काय करायचं आहे हे बघा मित्रांनो, चांदीचा घोडा, यावेळी माता दुर्गा चांदीच्या घोड्यावर सवार होऊन येत आहे मित्रांनो। माता दुर्गा जी आहे चांदीच्या घोड्यावर सवार होऊन येत आहे, त्यामुळे नवरात्राच्या पहिल्या दिवशी मित्रांनो आपल्याला ह्या दिवशी चांदीचा घोडाही खरेदी करून आणायचा आहे आणि पूजा करायची आहे मित्रांनो। पूजाच्या घरामध्ये म्हणजे आपले जे देवघर आहे तिथे ठेवायचं आहे बघा मित्रांनो। आपले आर्थिक वरदान आपल्या कायम राहील मित्रांनो, आर्थिक स्थिती मजबूत राहील। देवी मातेचा आशीर्वाद आपल्या वर्षभर आपल्या घरामध्ये राहील मित्रांनो। त्यासाठी आपल्याला देवी आई चांदीच्या घोड्यावर सवार होऊन येत आहे, त्यामुळे आपल्याला हा चांदीचा घोडा खरेदी करायचाच आहे बघा मित्रांनो। आणि काय करायचं आहे, चांदीचे नाणे नवरात्राचा पहिला दिवस आहे,
लक्ष्मी गणेशाची मूर्तीसोबत चांदीचे नाणे किंवा सोन्याचे नाणे आपण अवश्य खरेदी करायला पाहिजे मित्रांनो. हे बघा, नवरात्र संपल्यानंतर, नवरात्र आहे तोपर्यंत त्याची पूजा करणार आहोत आपण पहिल्या दिवशी आणून. आणि नवरात्र संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो, ते नाणे आपल्याला तिजोरीत, आर्थिक संकट आपल्याकडे कायमचे दूर होऊन जाईल मित्रांनो, हे आपल्याला आणायचे आहे. त्याचबरोबर त्याचे सोने खरेदी करायचे आहे, त्याला लाल कपडे सुद्धा खरेदी करायचे आहे मित्रांनो. आणि आपली नवरात्र जी आहे मित्रांनो ती संपल्यानंतर आपल्याला ते चांदीचे नाणे, सोन्याचे नाणे आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहे मित्रांनो. म्हणूनच हा वर्ष जो आहे मित्रांनो संपूर्ण आपला चांगला जाणार आहे मित्रांनो. शारदीय नवरात्राचा पहिला दिवस आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे. 30 वर्षानंतर हे योगायोग घडून आलेलं आहे. म्हणूनच आपल्याला ह्या वस्तू पहिल्या दिवशी खरेदी करायच्या आहे, म्हणजे आहेच मित्रांनो. आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो. संपूर्ण माहिती उपाय तुम्हाला करता येईल, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, मला खूप आनंद होतो. तुमचं एक लाईक पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतो बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास, हा पहिला दिवस आहे मित्रांनो, हा वर्षाचा पहिला दिवस आहे. आपण ही माहिती ऐकत आहोत, म्हणून आपले मित्रमैत्रीण, आपले नातेवाईक जे असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. म्हणूनच आपल्याला त्यांनाही ही माहितीचा फायदा घेऊ शकाल मित्रांनो तोही. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.